विद्या विकास पॅनलचा दणदणीत विजय। नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 2025 ते 2030 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्या विकास पॅनलने दमदार कामगिरी करत 20 पैकी 11 जागेवर विजय मिळवला आहे। तर एका जागेसाठी नंदा पाटील आणि शुभांगी तळणकर यांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये शुभांगी तळणकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला। प्रचारादरम्यान चुरशीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर मात्र एकतर्फी झाल्याचे चित्र दिसून आले आहे। वार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे। त्यामध्ये 11 संचालक हे विद्या विकास या ग्रुपचे गटाचे निवडून आलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटना सोबत होत्या। विद्या शिक्षक ही पतसंस्था जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे। अतिशय पारदर्शक कारभार त्या ठिकाणी चालतो आणि शिक्षक पतसंस्थेच्या नंतर 10% व्याजदराने देणारी ही दुसरी पतसंस्था आहे। जे काही विरोधक पॅनल होतं त्यांना आम्ही निवडणुकीच्या पूर्वी विड्रॉलच्या वेळेस 6 जागा देण्यासाठी तयार होतो, 7 जागा देण्यासाठी तयार होतो, दिल्या होत्या। पण त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही उमेदवारी कोण ठेवावी। बिनविरोधमध्ये आमचे 8 उमेदवार ठरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्यात वाद झाला आणि ही निवडणूक लागली आणि सभासदांनी जिल्ह्यातील सभासदांनी या विद्यमान पदाधिकाऱ्यावर आमचे अक्कमवाड सरजी बालाजी अक्कमवाड मुख्याध्यापक आहे तामसा हायस्कूलला मोठ्या देवीदास अक्कमवाड यांच्या नेतृत्वाखाली, मांजमकर सरांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभा टाकलेलं होतं। त्याला थोडा विरोधकांनी वेगळा काही रोख देण्याचा किंवा वेगळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु सुधारणा मतदारांनी, सभासदांनी पतसंस्थेचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी प्रचंड बहुमताने 11 उमेदवार आपल्याला ह्या विद्या विकास सहकारी विद्या विकास पॅनलचे विजयी झालेले आहेत। भविष्यामध्ये ही पतसंस्था व्यापक स्वरूपात आपल्याला याच्यात काय वाढवता येईल, सभासदांना काय सुविधा देता येईल यासाठी हे संचालक मंडळ निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत। म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांचे मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे 9 उमेदवार आहेत, 2 सहकारी संघटनांचे आहेत। आपल्याला जे उमेदवार निसटत्या मताने पराभूत झालेले आहेत त्या 4ही उमेदवारांना आपल्याला आपल्यासोबत सामावून घ्यावं लागणार आहे। एकदा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी मनस्वी आभार मानतो आणि नवीन संचालक मंडळाला पुढील कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटनाच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय सहकार। माध्यमिक शिक्षकांची जिल्ह्यामध्ये असलेली ही एकमेव पतसंस्था आहे। यामध्ये 250 ते 300 सभासद असून जिल्ह्यामध्ये एक शिक्षण पतपेढीच्या नंतर अतिशय कमी व्याजदराने आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देणारी ही एक पतसंस्था आहे आणि ही सर्व भांडवलावरची आहे। 2025 आणि 2030 या पंचवार्षिक कालावधीमध्ये जी ही निवडणूक झालेली आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतितटीच्या मध्ये ही संपन्न झालेली आहे। त्यामध्ये विद्या विकास पॅनलचे एकूण 11 उमेदवार निवडून आलेले आहेत। 12वा उमेदवार जो होता येणाऱ्या काळामध्ये ही पतसंस्था प्रगतीपथावर आणि भरभराटीवर नेण्याचा आमचा प्रामाणिक आणि सभासदांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही अशा पद्धतीचं आम्ही कार्य करू। त्याचबरोबर टाईट शिक्षक संघटनेच्या डॉक्टर शेख पासून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व या कामी मदत केलेल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। विशेषतः मतदारांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा जी ओळख या विद्या पतसंस्थेमध्ये माध्यमिक शिक्षकांची आहे, जी जाणकारांची आहे, खऱ्या अर्थानं
सत्कर्माची फळी हे नेहमी गोड असतात आणि ही सत्कर्म करणारी मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी आणून मतदारांनी जागा दाखवून दिलेली आहे. मी हा विजय मतदारांना अर्पण करतो. मतदारांनीच हा विजय खेचून आणला. पुनश्च एकदा मी मतदारांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. कर्जवाढ मर्यादा मिळून जाईल. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये त्यांच्या कपातीचे जे जिल्हा प्राथमिक शिक्षण जिल्हा पतसंस्थेने जे काही कार्य हाती घेतलेलं आहे कपातीच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीने ते काम करण्यात येईल. एवढंच नव्हे तर मागच्या काळापासून आजपर्यंत पतसंस्थेमध्ये इमारत निधी भरपूर वाढ झालेली आहे. इमारतीसाठी येणाऱ्या काळात जागा सुद्धा आम्हाला घेण्याचा मानस आहे. याचबरोबर मागील 1995 पासून आज तागायत जो पारदर्शक कारभार या पतसंस्थेचा आहे, सभासदाचं हित जोपासणं या पतसंस्थेनं आजपर्यंत जपलेलं आहे, तेच जपल्या जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो.